नमस्कार शेतकरी बांधवांनो. तो आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त अशा भावांसाठी आहे माझ्या, की ज्यांच्याकडे जास्त गुंतवणूक करण्यासाठी पैसे नाहीये, ज्यांची ऐपत नाहीये, परंतु त्यांना शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न काढायचंय, त्यांना जास्तीत जास्त कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढायचंय, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आज युट्यूबवरती तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघत असताल की त्याच्यामध्ये तुम्हाला लाखोंच्या गोष्टी केल्या जातात, ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं जातं की पेरू लावा, ड्रॅगन फ्रूट लावा, हे लावा, ते लावा आणि लाखोंनी कमवा. परंतु त्याच्या मागचं जे खरं सत्य असतं की ज्याच्यामध्ये गुंतवणूक जी लाखोंच्या मागे लाखोंची गुंतवणूक असते, हे कोणी सांगत नाही. आणि जे गरीब शेतकरी असतो, ज्याला फक्त आणि फक्त कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढायचे, तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे आणि एक प्रयोग सांगणार आहे. कारण की कधीही तुम्हाला जर जास्त पैसे कमवायचे असेल तर तुम्ही माझं म्हणणं नाही की तुम्ही पेरू लावू नका, ड्रॅगन फ्रूट लावू नका, काही लावू नका. माझं फक्त एवढंच म्हणणं असेल की कुणाचंही ऐकून तुम्ही डायरेक्ट तुमचा 1-1 एकर 2-2 एकर त्याच्यामध्ये गुंतवून त्याच्यामध्ये तुम्ही अडकून नका जाऊ. जर तुम्हाला करायचा आहे प्रयोग तर तुम्ही अर्धा एकरामध्ये, त्याच्यापेक्षाही कमी जागेमध्ये 10-20 लाईनी लावून तुम्ही प्रयोग करू शकता. त्याच्यामध्ये सक्सेस झाला तर तुम्ही पुढे जावा. पण आज हा व्हिडिओ अशा शेतकऱ्यांसाठी बनवतोय की ज्यांच्याकडे पैसेही नाहीत, म्हणजे पैसे आहेत पण खूप मुबलक प्रमाणात आहेत आणि त्यांना त्याचा खूप जास्तीत जास्त वापर करायचा आहे. तर दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही तूर लावलेली आहे आणि गेल्या वर्षी आम्ही 8 फुटावरती तूर लावली होती आणि त्याच्यामध्ये उडीद लावला होता. त्याच्यामध्ये आम्हाला उत्पन्न असं भेटलं की 20,000चा आमचा उडीद झाला, 50,000ची तूर झाली. उडदाने आमचा पूर्ण खर्च काढला होता आणि तुरीचे पैसे आमच्या हातामध्ये आले होते. परंतु ज्यावेळेस आम्ही अभ्यास केला आणि ज्यावेळेस घरी बसून आम्ही बोललो, तर आम्हाला समजलं की तुरीचं जे ऍव्हरेज निघायचं होतं ते कमी निघालं होतं. तर त्याच्या मागे खूप काही कारणं होती, परंतु आम्हाला ते शोधायची होती. तर या वर्षी आम्ही नवीन एका प्रयोगासोबत आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही 5 फुटावरती तूर केलेली आहे. तुम्ही बघू शकता, ही तूर आम्ही 5 फुटाच्या अंतरावरती लावलेली आहे आणि सलग आहे. फक्त 2 लाईनी मधलं अंतर 5 फूट आहे. तर याचा फायदा काय होणार? याच्यामध्ये हवा खेळती राहणार. ज्यावेळेस आपण पाणी आणि खते देऊ त्यावेळेस प्रत्येक लाईनला मुबलक प्रमाणामध्ये ते भेटणार. हवा आणि ऊन खेळत राहण्यामुळे फंगल आणि बाकीचे जे रोगांचा जो प्रादुर्भाव असतो तो कमीत कमी होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस 2 लाईनीमध्ये जास्त अंतर असतं, जसं की 5 ते 8 फूट, तुम्ही 5 ते 8 फूट मध्ये कोणतंही अंतर तुम्ही ठेवू शकता, ते एकदम योग्य राहतं. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही अंतर ठेवता त्यावेळेस ते पूर्ण शेवटपर्यंत जुडून येतं आणि त्यावेळेस जुडून याच्या वेळेस फांद्यांची संख्या वाढते आणि तुरीमध्ये जेवढ्या फांद्या जास्त असतात तेवढं फळही जास्त असतं. तर हे केलेलं आहे आणि मी तुम्हाला हा लॉट निघेपर्यंत, हा पूर्ण ही तूर निघेपर्यंत मी तुम्हाला अजून व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये डिटेलमध्ये तुम्हाला मी उत्तरे देईल. आणि जे लोक माझ्या व्हिडिओवरती कमेंट करतात तर त्यांना सांगू इच्छितो की मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करतो आणि जास्तीत जास्त एक गॅरंटी देण्याचं काम करतो, एक रियालिटी चेक देण्याचं काम करतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बाकी व्हिडिओज बघा. आणि मी आता नवीन सिरीज पण चालू करत आहे, शेतीचे गणित, की जे आजपर्यंत युट्यूबवरती कोणीही चालू केलेलं नाहीये आणि ती मी आज चालू करणार आहे. त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला शेतीचे गणित काय असतं हे मी सांगणार आहे. तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि असाच सपोर्ट मला करत राहा. पुढच्या व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.